ती नॅशनल ॲथलेटिक खेळाडू आहे, सायकलपटू आणि रग्बी खेळाडू सुद्धा आहे. राज्य पातळीवर तिनं हॉकी, रायफल शूटिंग, टेबल टेनिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एवढ्यावरच न थांबता वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी तिनं एव्हरेस्ट शिखर 8000 मीटरपर्यंत सर करत विक्रमाची नवी उंची गाठली आहे. मुंबईतील धारावीत राहणारी मराठमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्री सावंत ही आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरीनच खेळात देखील अव्वल. भाग्यश्री 4 वर्षाची असताना शाळेच्या पुस्तकात एव्हरेस्ट शिखराबद्दल एक धडा होता. तो धडा शिकता शिकता भाग्यश्रीनं ठरवलं की एक दिवस आपण देखील एव्हरेस्ट सर करायचा. आणि त्या दृष्टीनं तिने तयारी देखील सुरू केली. जशी मोठी झाले तसे मी आर्टिकल्स वाचायला सुरू केले आणि तेव्हा मला कळलं की माउंटन्स ॲक्च्युली क्लाइंब पण केले जातात. मग मी त्याच्यावर अजून रिसर्च केली, खूप वेस्टर्न क्लाइंबर्सचे आर्टिकल्स वगैरे वाचले आणि ज्या एव्हरेस्टच्या साईट्स वगैरे आहेत, रेकॉर्ड्स वगैरे आहेत ते सगळे व्हिजिट केले. मग नंतर त्याच्यावर मी अजून रिसर्च करून मग कंपनीजला कॉन्टॅक्ट केले नेपाळला. गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर भाग्यश्रीनं हा मोठा पल्ला गाठायचं ठरवलं. भाग्यश्रीच्या स्वप्नापुढे वडिलांचा नकार देखील होकारात बदलला. मी एकटी मुलगी आहे तर त्यांना मला पाठवायचं नव्हतं, म्हणजे खूप रिस्क फॅक्टर आहे या स्पोर्ट्समध्ये. पण नंतर शेवटी आईने पप्पांना थोडं कन्व्हिन्स केलं आणि पप्पा म्हणाले की मरायचं असेल तर एखादा जण केळाच्या सालीवर घसरूनही मरेल. जेव्हा टाईम येईल तेव्हा मी गिव्ह युअर बेस्ट. काही फार अशा गोष्टींमुळे तू स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही करू शकत. या एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च होता तब्बल 30 ते 35 लाख रुपये इतका. परंतु मनोहर सावंत आणि मनाली सावंत यांनी लेकीच्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रीचा दिवस करून एवढी मोठी रक्कम जमा केली. मेन जो अडथळा आला तो म्हणजे फंड. कारण 31 ते 32 लाखाचा खर्च हे तर तेव्हा आमच्या तर बँक शिल्लकमध्ये काहीच नाही. अशा वेळी जेव्हा तो फंडिंगचा जो प्रश्न उद्भवला तेव्हा मी मैदानात उतरून इकडे तिकडे जिथून जमलं तेव्हा तो फंड उभा केला आणि तिची ती इच्छा पूर्ण करायला मदत केला. पण हे करताना सुद्धा जी अपेक्षा होती जे समाजाकडनं म्हणा किंवा आपल्या इवन सरकार म्हणा किंवा ती आपल्या महाराष्ट्राकडनं अशी मिळाली नाही. आम्ही आता तिच्यासाठी म्हणजे तिला फुल आमचा सपोर्ट आहे दोघांचा. तिला सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे, अभ्यासात पण ती हुशार आहे आणि तिला जे काही करायचं आहे तिला अजून पुढे माउंटेनिंगमध्ये त्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत दोघंही. या पाठबळाच्या जोरावर भाग्यश्रीनं एव्हरेस्टवर 8000 मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली. Now almost. Now this is third leg bar. आणि आता तिचा ध्यास आहे तो पॉइंट 2 आणि 4 सर करण्याचा. हे सगळे अनुभव सांगताना भाग्यश्री अजिबात थकत नाही. माउंट एव्हरेस्टची टोटल उंची आहे 8848 मीटर्स. त्याच्यातून मी टोटल 8000 मीटर्स सर केलेलं आणि एक्साइटमेंट होती कारण की मुंबईची मुलगी फ्रॉम सी लेवल एकदम हायर अल्टिट्यूड माउंटन्समध्ये डायरेक्टली जाते आणि तिथे गेल्यावर सगळे मला एकदम बघून आश्चर्यचकित होते कारण की मी पहिल्यांदा बर्फ बघितलेला आणि सगळे म्हणजे मी खूप खुश होते. मी कधीही बेस कॅम्पला जायचे तर मी अशी थोडं कंप्लेंट करायची खूप कमी बर्फ आहे. तर दुसऱ्या दिवशी काय झालं की खूप स्नोफॉल झाला आणि माझ्या टेंटच्या वर ऑलमोस्ट 3 फुटाचा नुसतं स्नोचा लेअर होता. तर मी खूप खुश होते. मग मी स्नो फाईट वगैरे सगळ्यांना मी बेस कॅम्पमध्ये सगळ्यांना ट्रॅक केलं, सगळ्या शेर्पाज, आणि मी शेर्पाजबरोबर तिथे खूप लवकर मिक्सअप झाले. सध्या भाग्यश्री फर्स्ट इयर आर्ट्सला शिकतेय. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर तिचं पुढचं ध्येय आहे ते म्हणजे स्काय जम्पिंग. आव्हान कोणतंही असू दे, संकटांना न डगमगणाऱ्या भाग्यश्रीचा आत्मविश्वास देखील एव्हरेस्ट एवढाच मोठा आहे. कॅमेरामन राजेंद्र गमरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई.